नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचा आहे हलका फुलका पदार्थ. वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्याला हेल्दी पदार्थ आणि पौष्टिक. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी पडणारा हा पदार्थ आहे. आपल्याला भूक लागली असेल तरीसुद्धा हा 5-10 मिनिटात होणारा पदार्थ आहे. त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे? 1 वाटी ज्वारीचं पीठ. ह्याचं नाव काय आहे ते तुम्हाला मी शेवट सांगणार आहे. नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा. 1 वाटी ज्वारीच्या पिठाला आपल्याला 2 वाट्या ताक घ्यायचं आहे. थोडं आंबट असलं तरीसुद्धा चालेल. त्याची चव अगदी अप्रतिम येते. आता 1 वाटी ज्वारीच्या पिठाला आपण 2 वाट्या ताक घालणार आहे आणि ज्या वाटीने तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने ताकसुद्धा घेऊन छान हलवायचं आहे. मैत्रिणींनो, हा पदार्थ तुम्हाला वजन कमी करण्यासाठी किंवा पौष्टिक आणि हेल्दी आजारी माणसांना सुद्धा हा पदार्थ तेवढाच तोंडाला चव देणारा आहे. कारण आपल्या तोंडाला चव नसली तर असं काही मस्त करून खाल्लं तर आपलं मन भरत नाही, पण पोट नक्कीच भरणार आहे. आता आपण छान गुठळ्या न होता आपलं हे पीठ सरसरीत हलवून घेतलेलं आहे ताकामध्ये. झाल्यानंतर मिक्स करून आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि मीठही घालायचं आहे आणि ते सुद्धा छान हलवून थोडा आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे आणि हलवून बाजूला ठेवून द्यायचं आहे. ते सुद्धा 5 मिनिटं. आणि तुम्हाला घाई असले तर ठेवलं नाही तरीसुद्धा चालेल. ओव्याने आपलं पोट फुगत असलं तर फुगणार नाही. त्यासाठी 1 टॅमॅटो, कांदा, 2 मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता. तुम्हाला ह्याच्यात भाज्या वापरायच्या असल्या तरीसुद्धा घालू शकता. आता ह्या आपण कापून घेणार आहे बारीक आणि त्याआधी आपण कढई ठेवणार आहे तापायला. तेल घालायचं आहे, ते सुद्धा 1 चमचाभर घालायचं आहे. आता तेल गरम होतोपर्यंत आपण कांदा आणि टॅमॅटो कापून घेणार आहोत आणि तेल गरम झाल्यानंतर जिरी, मोहरी असं आपण त्यामध्ये फोडणी करणार आहोत. फोडणी ही खमंग झाली पाहिजे. भरपूर कढीपत्ता आणि हिंग घालून आपल्याला फोडणी करायची आहे. बारीक चिरलेल्या मिरच्याही घालायच्या आहेत. बारीक चिरून घेतलेला लसूणही घातला आणि 1 टॅमॅटो आणि 1 कांदा तो सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. आता कांदा परतस तोपर्यंत आपण छान हलवून घ्यायचं आहे आणि नंतर टॅमॅटो घालायचा आहे. मैत्रिणींनो, ह्यामध्ये तुम्हाला गाजर, वाटाणा, शिमला मिरची किंवा फरसबी असं काही घालायचं असलं तरीसुद्धा घालू शकता. पण मी झटपट बनवायचा होता म्हणून हा पदार्थ साधा सोपा घरातल्या सामग्रीमध्ये होणारा पदार्थ बनवून घेतला आहे. आता टॅमॅटोसुद्धा घातलेला आहे परतायला आणि थोडंसं आपण मीठही घालून घेऊ चवीनुसार. आपल्या कांद्या, टमॅटो, मिरची यासाठी आपण पिठात मीठ घालून ठेवलेलं आहे. हे लक्षात ठेवूनच मीठ घालायचं आहे. आता पहा, छान मिक्स झाल्यानंतर थोडंसं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे वाफेवरती टॅमॅटो आणि आपला कांदा छान मऊ होतो आणि पटकनी परतला जातो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे मैत्रिणींनो.
आणि छान थोडंसं उकळी येऊन द्यायचे, म्हणजे गरम झालं पाहिजे पाणी. आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने पाणीसुद्धा घेतलं आहे बरं का मैत्रिणींनो. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. कोणीही न चुकता हा पदार्थ बनवू शकणार आहे. आता उकळी आलेली आहे आपल्या कांद्या टमॅटोला. त्यामध्ये आपण बाजूला ठेवलेलं ज्वारीचं पीठ आणि ताक घालून हळद, मीठ, ओवा हे असं घालून घ्यायचं आहे आणि झटपट हलवायचं आहे. थोडं थोडं घालत हलवत मग ओतायचं आहे. एकदम पटकन ओतायचं नाही. आता आपल्याला फक्त हलवत राहायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. अजिबात खाली लागणार नाही, काही नाही, पण चव इतकी अप्रतिम येणार आहे का तुमचं मनही भरणार नाही हे खाऊन. थोडीशी अर्धा चमचा मी साखर टाकलेली आहे. तुम्हाला जर साखर नसेल टाकायची तर नाही टाकली तरी चालेल, पण साखरेने त्याचा चव छान बदलते, कारण आपण त्याच्यात आंबट ताक घातलेलं आहे. म्हणून आंबट, गोड, तिखट असा चवीचा पदार्थ होणार आहे. झाकण ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. ज्वारीच्या पिठाला अजिबात वेळ लागत नाही मैत्रिणींनो शिजायला. मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही पीठ. स्वाद तर एवढा सुगंध सुटलेला आहे मैत्रिणींनो, असं वाटतं मी कधी खायला घेईल. आणि हा पदार्थ मैत्रिणींनो करून ठेवायचा नाही बरं का, करायचा आणि लगेच खायला घ्यायचा आहे. भरपूर वरून कोथिंबीर घालायची आहे, हिरवीगार. दिसायलाही सुंदर दिसते आणि त्याचा स्वादही छानच लागतो. पहा मैत्रिणी, आपला हा पदार्थ झालेला आहे. अजून थोडा वेळ आपण झाकण घेऊन शिजवून घेणार आहे. झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती शिजवायचं आहे. आता हलवून घ्यायचा आहे हा पदार्थ. आणि तुम्हाला आवडला तर नक्कीच करून पहा. झटपट, हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ झालेला आहे. आणि सर्व करायची पद्धत कशी आहे वाढायची ती सुद्धा पाहायची आहे तुम्ही मैत्रिणींनो. ह्या पद्धतीत जर वरून खाली पडलं कलथ्यावरून तर समजायचा आपला पदार्थ नक्कीच झालेला आहे. आता परत एकदा तुम्ही झाकण ठेवून छान 2 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर वाढायचं आहे. आता हे पहा झालेलं आहे आणि बाउलमध्ये घेतलेलं आहे काढून. वरून तुपाची धार घालायची मैत्रिणींनो आणि छान ताव मारायचा आहे गरमागरम. आता ह्या पद्धतीत तुम्ही करून घेतल्यानंतर तुम्हाला नावही कळलंच पाहिजे. ह्याचं नाव आहे खाटा लोट. गुजराती स्पेशल डिश आहे, पण आपल्याकडेही पारंपरिक पद्धतीने हा केला जातो. ह्याला खाटा लोटही म्हणतात, खाटं खिचूही म्हणतात, ज्वारीचा खिचूही म्हणतात आणि घाटासुद्धा म्हणतात आपल्याकडे. तुमच्या इकडं काय नाव आहे हे सुद्धा तुम्ही कळवा. आणि छान भन्नाट रेसिपी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त त्याची अशी टेक्स्चरसुद्धा आलेला आहे आणि दिसायलाही सुंदर दिसतंय. बाय मैत्रिणो, अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि